पुढची विशेष बातमी राजकारणातून आहे। पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भगवं स्टेटस ठेवल्यामुळे मिशन टायगरची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झालेली आहे। मिशन टायगरच्या वातावरण निर्मितीसाठीच धंगेकरांनी ठरवून भगवं स्टेटस ठेवल्याची जोरदार चर्चा आहे। बघूया। माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी ठरवून भगवं स्टेटस ठेवत शिवसेना प्रवेशाची नव्याने चर्चा घडवून आणली। खरं तर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंना भेटून आले तेव्हाच ते धनुष्यबाण हाती घेण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा घडली होती। मात्र मी अजून सुद्धा काँग्रेसमध्येच असल्याचा दावा करून त्यांनी वेळ मारून नेली होती। पण त्याच काँग्रेसने निरीक्षक पदासाठी डावलताच रवींद्र धंगेकरांनी पुन्हा ठरवून शिवसेना प्रवेशावरती वादळ निर्माण केलंय। खरं तर धंगेकर शिवसेनेत जाणार ही चर्चा आजची नाहीये। गेल्या 15 दिवसापूर्वी अशी चर्चा उठली होती, पण धंगेकरांनी त्यावेळेस खुलासा केला की नाही, मी काँग्रेसमध्येच आहे। पण त्याच धंगेकरांनी आज भगवा पंच घातलेले स्टेटस टाकून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडे उदय सामंतांनी सांगितलं की हो, या भगव्या पंचावर धनुष्यबाण आला तर आम्हाला नक्कीच आवडेल। थोडक्यात पुण्यात मिशन टायगर सुरू करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न दिसतो आणि त्याचीच ही सुरुवात दिसते। भगव्या स्टेटसवरती रवींद्र धंगेकरांनी तुर्तास बोलणं टाळलंय। मात्र उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ॲडव्हान्समध्येच रवींद्र धंगेकरांचं स्वागत केलंय। मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पंजावरती भाजपाला हरवून रवींद्र धंगेकर जायंट ठरले होते। मात्र त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग 2 पराभव झाल्यामुळे धंगेकर काहीसे अस्वस्थ आहेत आणि त्यातच एकनाथ शिंदेंच्या मिशन टायगरमुळे धंगेकरांमधला शिवसैनिक पुन्हा जागा झालाय। त्याचाच भाग म्हणून धंगेकरांना भगव्या स्टेटसकडे पाहिलं जात आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। इकडे कोंढव्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुंडगिरी पाहायला मिळालेली आहे। या पोलिसांनी विनाकारण दुकानातील साहित्याची नासधूस केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं ठेवलं जातं म्हणून संध्याकाळी 6च्या दरम्यानच पोलिसांनी नासधूस केलेली आहे। पोलिसांची दादागिरी सुरू राहिली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा दुकानदाराने दिलाय। काल कोंढवा पोलीस स्टेशनचे साहेब येऊन तिथे आमचे दुकान बंद करण्यास सांगितले। त्याचे कारण विचारता त्यांनी काहीच सांगितलं नाही, उत्तर दिलं नाही, बंद करा दुकान हे उत्तर दिलं। आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यानंतर 7 वाजता सदर ही घटना घडली। त्यानंतर आम्हाला कमीत कमी 11 वाजेपर्यंत बसवून ठेवलं, समज दिला, खटला भरला। त्यानंतर आम्ही आज सकाळी परत शनिवारी सकाळी साहेबांना भेटायला गेलो तरी ते म्हणतात की उघडायचं नाहीये, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहेत, माझे मुलं बाळ आहेत, वडील आहेत, सांभाळायचं कसं? पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे। पुण्यामध्ये गावगुंडांचा धुडगूस सुरूच आहे। पुण्यातील वडगाव शेरीमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। 10 ते 12 जणांच्या टोळक्याने वाहनं फोडल्याचं समोर आलंय। यामध्ये 5 कार, 5 बाईक, 2 रिक्षा या गावगुंडांनी फोडलेल्या आहेत। या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।